नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण या व्हिडिओमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित 20 प्रश्न पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तर चला आपला पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 1 आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या गावी झाला? आणि तुमचे ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी महू, ऑप्शन सी नागपूर, ऑप्शन डी मुंबई। आणि या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुम्हाला 5 सेकंद भेटणार आहेत। प्रश्न 1 चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी महू, जे की मध्य प्रदेशमध्ये आहे। प्रश्न 2, भारतीय संविधानाचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते? ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन डी सरदार वल्लभभाई पटेल। प्रश्न 2 चं उत्तर आहे ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। प्रश्न 3 आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? ऑप्शन ए 1890, ऑप्शन बी 1889, ऑप्शन सी 1891, ऑप्शन डी 1892। प्रश्न 3 चं उत्तर आहे ऑप्शन सी 1891। प्रश्न 4, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या विद्यापीठातून PhD केली? ऑप्शन ए हार्वर्ड विद्यापीठ, ऑप्शन बी ऑक्सफर्ड विद्यापीठ, ऑप्शन सी दिल्ली विद्यापीठ, ऑप्शन डी मुंबई विद्यापीठ। प्रश्न 4 चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए हार्वर्ड विद्यापीठ। प्रश्न क्रमांक 5, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले आहे? ऑप्शन ए हिंद स्वराज्य, ऑप्शन बी जातिभेद निर्मूलन, ऑप्शन सी गीताई, ऑप्शन डी अर्थशास्त्र। प्रश्न 5 चं उत्तर आहे ऑप्शन बी जातिभेद निर्मूलन। प्रश्न क्रमांक 6, भारतीय संविधान समितीचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ऑप्शन बी पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन डी गोविंद वल्लभ पंत। प्रश्न 6 चं उत्तर आहे ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। प्रश्न क्रमांक 7, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणता धर्म स्वीकारला? ऑप्शन ए हिंदू, ऑप्शन बी बौद्ध, ऑप्शन सी शीख, ऑप्शन डी इस्लाम। प्रश्न 7 चं उत्तर आहे ऑप्शन बी बौद्ध। प्रश्न क्रमांक 8, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोणता सर्वोच्च सन्मान मिळाला आहे? ऑप्शन ए पद्मभूषण, ऑप्शन बी भारतरत्न, ऑप्शन सी पद्मविभूषण, ऑप्शन डी ज्ञानपीठ। प्रश्न 8 चं उत्तर आहे ऑप्शन बी भारतरत्न। प्रश्न क्रमांक 9, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या कायद्याशी संबंधित पद सांभाळले? ऑप्शन ए गृहमंत्री, ऑप्शन बी कायदा मंत्री, ऑप्शन सी परराष्ट्र मंत्री, ऑप्शन डी संरक्षण मंत्री। प्रश्न 9 चं उत्तर आहे ऑप्शन बी कायदा मंत्री। प्रश्न क्रमांक 10, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण मुख्यतः कोणत्या देशात झाले? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी अमेरिका आणि इंग्लंड, ऑप्शन सी फ्रान्स, ऑप्शन डी जपान।
प्रश्न 10चं उत्तर आहे ऑप्शन बी अमेरिका आणि इंग्लंड. प्रश्न क्रमांक 11 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या चळवळीला नेतृत्व दिले? ऑप्शन ए स्वदेशी चळवळ, ऑप्शन बी दलित हक्क चळवळ, ऑप्शन सी खिलाफत चळवळ, ऑप्शन डी असहकार चळवळ. प्रश्न 11चं उत्तर आहे ऑप्शन बी दलित हक्क चळवळ. प्रश्न क्रमांक 12 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? ऑप्शन ए RSS, ऑप्शन बी पीपल एज्युकेशन सोसायटी, ऑप्शन सी काँग्रेस, ऑप्शन डी सेवा दल. प्रश्न 12चं उत्तर आहे ऑप्शन बी पीपल एज्युकेशन सोसायटी. प्रश्न क्रमांक 13 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन कधी असतो? ऑप्शन ए 14 एप्रिल, ऑप्शन बी 6 डिसेंबर, ऑप्शन सी 2 ऑक्टोबर, ऑप्शन डी 26 जानेवारी. प्रश्न 13चं उत्तर आहे ऑप्शन ए 14 एप्रिल. प्रश्न 14 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या समाजातील उन्नतीसाठी काय केले? ऑप्शन ए फक्त शेतकरी, ऑप्शन बी दलित आणि मागासवर्ग, ऑप्शन सी व्यापारी, ऑप्शन डी सैनिक. प्रश्न 14चं उत्तर आहे ऑप्शन बी दलित आणि मागासवर्ग. प्रश्न क्रमांक 15 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विवाह कोणाशी झाला? ऑप्शन ए सावित्रीबाई, ऑप्शन बी रमाबाई, ऑप्शन सी इंदिरा गांधी, ऑप्शन डी कमला नेहरू. प्रश्न 15चं उत्तर आहे ऑप्शन बी रमाबाई. प्रश्न 16 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या नदी प्रकल्पासाठी काम केले? ऑप्शन ए गंगा, ऑप्शन बी दामोदर व्हॅली प्रोजेक्ट, ऑप्शन सी गोदावरी, ऑप्शन डी कावेरी. प्रश्न 16चं उत्तर आहे ऑप्शन बी दामोदर व्हॅली प्रोजेक्ट. प्रश्न क्रमांक 17 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे वृत्तपत्र कोणासाठी सुरू केले? ऑप्शन ए शेतकरी, ऑप्शन बी दलित समाज, ऑप्शन सी व्यापारी, ऑप्शन डी विद्यार्थी. प्रश्न 17चं उत्तर आहे ऑप्शन बी दलित समाज. प्रश्न क्रमांक 18 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या चळवळीत महाड सत्याग्रह केला? ऑप्शन ए पाणी सत्याग्रह, ऑप्शन बी मीठ सत्याग्रह, ऑप्शन सी रेल्वे सत्याग्रह, ऑप्शन डी जंगल सत्याग्रह. प्रश्न 18चं उत्तर आहे ऑप्शन ए पाणी सत्याग्रह. प्रश्न क्रमांक 19 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते आंदोलन नाशिक येथे केले? ऑप्शन ए मंदिर प्रवेश सत्याग्रह, ऑप्शन बी शेतकरी आंदोलन, ऑप्शन सी कामगार आंदोलन, ऑप्शन डी विद्यार्थी आंदोलन. प्रश्न 19चं उत्तर आहे ऑप्शन ए मंदिर प्रवेश सत्याग्रह. प्रश्न क्रमांक 20 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन कोणत्या वर्षी झाले? ऑप्शन ए 1954, ऑप्शन बी 1956, ऑप्शन सी 1958, ऑप्शन डी 1960. प्रश्न 20चं उत्तर आहे ऑप्शन बी 1956. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.